ट्राय हां ठीक आहे, म्हणजे ट्राय ब्लॉक आणि एक्सेप्ट ब्लॉक. ट्राय ब्लॉकमध्ये तुम्ही कोणता कोड लिहिणार? पटपट बोला चला आता. ज्याच्यामध्ये एरर ऑकर होईल, म्हणजे असं कोड तुम्ही ट्राय ब्लॉकमध्ये राईट करणार आहे ज्या कोडमध्ये एरर येण्याचे चान्सेस आहे. एरर ऑकर होईल किंवा एरर येण्याचे तुमचे चान्सेस असतील त्या कोडमध्ये. पण आता त्या कोडमध्ये जर का एरर आला त्या कोडमध्ये, मग त्याला हँडल कोण करणार? कोण करणार? बरोबर आहे, बोल ना. एक्सेप्ट ब्लॉक कोड हँडल करणार. मग एक्सेप्ट ब्लॉकच्या आतमध्ये कोड जो लिहिलेला असेल तो कोड तुमचं ते एरर हँडल करण्यासाठी तो कोड लिहिलेला असेल. बरोबर, लक्षात येतं? चला, ट्राय ब्लॉकमध्ये ट्राय झाला. एक्सेप्ट ब्लॉकमध्ये किती किती वेजमध्ये तुम्ही एक्सेप्शन ब्लॉक तुमचं क्रिएट करू शकता, डिक्लेअर करू शकता? एक एक करून सांगा. एक्सेप्ट ब्लॉक तुम्ही डिक्लेअर करताय, बरोबर. तुमचा जो एक्सेप्ट ब्लॉक आहे, तुम्ही नॉर्मली एक्सेप्ट लिहू शकतात, कोलन लावू शकतात, त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही कोडला राईट करू शकतात. ही झाली तुमची पहिली वे. मी तुम्हाला अजून काही वेज त्याच्यामध्ये शो केले होते, लक्षात येतोय? हां, विथ एरर नेम शो केलं होतं, बरोबर. बरोबर ना. एक्सेप्ट सोबत तुम्ही एररचं नाव पण लिहणार आहे, त्याला एलाइस एक क्रिएट करणार आहे ॲज ई म्हणून, आणि त्याला खाली जाऊन तुम्ही प्रिंट ई करणार आहे. काय यूज आहे त्याचं? का एरर नेम यूज करायचं आहे तिथं? हां, जेव्हा पायथन एरर शो करतो, जेव्हा पायथन एरर मेसेज तुमच्या समोर मांडतो, बरोबर, त्या केसमध्ये पायथन सुद्धा तुम्हाला काहीतरी लिहून देतो ना एरर नेम सोबत. तो काय लिहितो? एरर नेम सपोज 0 डिव्हिजन एरर आहे, कोलन लावतो आणि काहीतरी त्याचा मेसेज असतो डिव्हिजन बाय 0, एवढंच लिहून देतो तो. सो तो मेसेज देखील तुम्ही काय करू शकता, तुमचं पायथनचं तुम्ही यूज करू शकता. आता ते जे एरर नेम्स असतात ते प्रॉपर तुम्हाला यूज करता तिथं आलाच पाहिजे. जर का तुम्ही एरर नेम चुकलं तुमचं, म्हणजे सपोज करा तुमचा जो कोड तुम्ही लिहिलेला आहे ट्राय ब्लॉकमध्ये, तो तुम्हाला एरर देणार आहे 0 डिव्हिजन एरर. लक्षात घ्या, ट्राय ब्लॉकमध्ये जो कोड लिहिलेला आहे तो कोड तुम्हाला देतोय 0 डिव्हिजन एरर, आणि तुम्ही खाली एक्सेप्ट ब्लॉकमध्ये काय लिहिलेलं आहे? व्हॅल्यू एरर, नेम एरर, सिंटॅक्स एरर, असे तुम्ही नाव देऊन ठेवलेले. सो त्या केसमध्ये पायथन तुम्हाला काय देणार? एरर देणार. काय एरर देणार आहे? कारण एक्सेप्ट ब्लॉक जेव्हा नॉर्मली लिहित होतो तेव्हा एक तर तुम्ही तुमचा मेसेज द्या आणि तिथंच क्लोज करा. पण जेव्हा तुम्ही एरर एक्सेप्ट विथ एरर नेम राईट करताय, म्हणजे एक्सेप्ट सोबत तुम्ही एररचं नाव पण देताय, मग तो एरर नेम प्रॉपर देणं गरजेचं आहे. कारण पायथन काय करणार आहे? तो एरर नेमचा मेसेज तिथं काय करणार आहे? सेंड करणार आहे. पण पायथन चेक पण करतोय की ट्राय ब्लॉकमध्ये जो एरर आलेला आहे तो बरोबर एरर आहे का, म्हणजे जो एरर नेम तुम्ही पास केलेला आहे एक्सेप्ट ब्लॉक सोबत तोच एरर तो आहे का बेसिकली. आणि जर का तो मॅच नाही होत असेल, सो त्या केसमध्ये तो तुम्हाला काय देणार? एरर देणार. लक्षात घ्या. सो त्या केसमध्ये तुमच्याकडे ऑप्शन्स काय? जर का एखाद्याला प्रॉपर एरर नेम माहीतच नसेल, जर का तुमच्याकडून चुकलं एरर नेम द्यायचं, तर एक्सेप्शन कीवर्डचं तुम्ही यूज करू शकता. हां, तुम्हाला नाही माहिती कोणतं एरर नेम आहे, कारण मल्टिपल एरर्स आहे पायथनमध्ये. आपण जर का लिस्ट शोधायला गेलो, प्रत्येक स्टेजवरती एक एरर पायथनने डिफाईन करून ठेवलेलं आहे. तुम्ही फाईल हँडलिंगमध्ये गेले, तिथं फाईल नॉट फाउंड आणि फाईल फाउंड सुद्धा, असे पण त्याच्याकडे 2 एरर्स अवेलेबल आहे. तुम्ही किती एरर्स बघू शकता पायथनमध्ये. तुम्ही कधी जा गुगलवरती जा, चेक करा एररचे लिस्ट नेम, तेवढेच तुम्हाला मल्टिपल एरर्स, थाउजंड्स ऑफ एरर्स तुमच्यासमोर काय होणार आहे? प्रेझेंट होणार आहे. त्या सगळे एरर्स एक तर प्रोग्रामरकडे ऑप्शन काय? समजून घ्या आणि त्याला तुमच्या डोक्यामध्ये ठेवा, म्हणजे कोणत्या केसमध्ये कोणता एरर येऊ शकतोय ते तुम्ही लक्षात घ्या. पहिली गोष्ट तर की. दुसरी, एक तर जेव्हा तुम्हाला स्पेसिफिक एरर नेम प्रोव्हाइडच करायचा असेल तर जाऊन तो स्पेसिफिक केससाठी असं कोणतं एरर अवेलेबल आहे का नाही पहिले तर हे चेक करा, तो एरर नेम पिक करा, तिथं लावा. आणि तिसरी की तुम्ही डायरेक्ट एक्सेप्शन कीवर्डचं यूज करा, पायथन तुमच्यासाठी आयडेंटिफाय करेल की इथं कोणतं एरर सुटेबल आहे. बरोबर ना. कारण कोडमध्ये जो पण एरर फाउंड होत असेल त्याच्या हिशोबाने पायथनकडे जो एरर डिफाईन असेल त्या एररला तो तिथं फिट करून देईल. लक्षात येतं? सो व्यवस्थितपणे लक्षात घ्या एक्सेप्शन हँडलिंग काय सांगतोय, कसं यूज करायचं आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे पण एक्सेप्शन्स क्रिएट करू शकता, ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं रेज कीवर्डचं यूज करून. लक्षात येतो कन्सेप्ट? एकच मिनटं द्या मला.
कुठं होतो आपण, एक्सेप्शन हँडलिंग. रेज एक्सेप्शन. तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करू शकतात, एक्सेप्शन रेस करू शकतात, आणि पाहिजे तेव्हा तुम्ही एक्सेप्शन रेस करू शकतात. गरजेचं नाही आहे तुमचा कोड चुकीचा आहे तेव्हाच तुम्ही एक्सेप्शन रेस करणार. तुम्हाला वाटतोय एखाद्या ठिकाणी की एक्सेप्शन रेस करायचं आहे, एखाद्या पर्टिक्युलर कोडसाठी एक्सेप्शन रेस करायचं आहे, तुम्ही करू शकता. रेज एक्सेप्शनचा कन्सेप्ट काय सांगतोय, मॅन्युअली तुम्ही तुमचे एक्सेप्शन डिफाईन करा आणि रेस करा. पायथन एक्सेप्शन तरी रेस करणार जेव्हा कोडमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणार. जेव्हा तो रन करतोय कोड, अचानक काहीतरी अशी गोष्ट घडली की जिथं एक्सेप्शन रेस करणं गरजेचं आहे, तिथंच तो करणार. पण जेव्हा तुम्ही कोड लिहिणार आणि जेव्हा तुम्ही स्वतःचे एक्सेप्शन्स रेस करणार, तुम्हाला पाहिजे त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमचे एक्सेप्शन्स बिल्ड करा आणि रेस करा, बिल्ड करा आणि रेस करा. लक्षात येतोय. आता जो त्यांनी कसं रेस करणार, तुम्ही रेस कीवर्डच्या मदतीने. आता रेस कीवर्डच्या मदतीने तुम्ही काय करणार, तुमचं एक्सेप्शन रेस करा. तिथं तुम्हाला एक्सेप्शन नेम देणं कंपल्सरी, ते द्यायचं आहे, आणि मग तुमचं पुढं जो काम आहे तो चालू राहणार. मेसेज तुम्हाला जो द्यायचा आहे तो तुम्ही इथं बेसिकली प्रोव्हाइड करू शकता. येतं कन्सेप्ट लक्षात. त्याच्यानंतर युजर डिफाईन एक्सेप्शन. तुम्ही स्वतःचे पण एक्सेप्शन्स क्रिएट करू शकता. रेजमध्ये तुम्हाला तेच एक्सेप्शन वापरायचं आहे जो पायथनमध्ये ऑलरेडी डिफाईन आहे, जसं की झिरो डिव्हिजन एरर. पण तुम्ही इथं पहिले स्वतःचं एक्सेप्शन क्रिएट करून घ्या आणि मग त्या एक्सेप्शनला तुम्ही इथं यूज करा. म्हणजे की कसं क्रिएट करायचं, क्लास कीवर्डचं यूज करून एक्सेप्शनला तुम्हाला जो नाव द्यायचं ते नाव द्या. आतमध्ये काय राईट करायचं आहे, एक्सेप्शन कीवर्ड कंपल्सरी आहे, आणि खाली तुम्ही काय करू शकता, पासला यूज करू शकता. त्याच्या आतमध्ये काय कोड लिहिण्याची तुम्हाला गरज नाही आहे. लक्षात घ्यायच्या आतमध्ये कोड लिहिण्याची गरज नाही आहे. इथं तुम्ही जेव्हा पण तो एक्सेप्शन रेस करणार, ते एक्सेप्शनचा मेसेज त्याच्या आतमध्ये इथं पुट करून टाका. कन्सेप्ट दोन्ही पण लक्षात घ्या, रेज बिल्ट इन एक्सेप्शन आणि मग तुमचे युजर डिफाईन एक्सेप्शन तुम्ही कसे रेस करू शकता. शेवटचा प्रश्न एक्सेप्शन मध्ये, हा कोड रन होईल का नाही होईल. होईल म्हणजे प्रिंट हॅलो माझ्या आउटपुट स्क्रीनवरती येईल का नाही येईल, फक्त एवढं सांगा. येईल. फाईल हँडलिंग बरोबर येईल ना. काय फाईल हँडलिंगमध्ये आता समजलं होतं. फाईल हँडलिंग प्रोसेस कशी, फाईल हँडलिंगची जी फाईल्स असतात त्याला रीड आणि राईट करायचे तुम्हाला. जे पण फाईल्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या फाईल्सला तुम्ही देखील पायथनच्या मदतीने तुम्ही रीड करू शकता, त्या पायथनच्या फाईलमध्ये तुम्ही राईट करू शकता. सो डेटा काय यूज करायचं आहे या फाईल हँडलिंगच्या कन्सेप्टला, तुमचा जो पण डेटा आहे त्याला परमनंटली स्टोअर करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, फाईल हँडलिंग सारख्या कन्सेप्टला यूज करणार आहे. लक्षात घ्या, पायथनच्या कोडमध्ये जेव्हा तुम्ही डेटा क्रिएट करताय, डेटा राईट करताय, डेटा लिहिताय, तो परमनंट डेटा नाही आहे. तुमचा जो डेटा आहे तो कुठंतरी परमनंटली सेव्ह नाही आहे. त्याला परमनंटली सेव्ह करण्यासाठी तुम्ही फाईल हँडलिंग सारख्या कन्सेप्ट्सला इम्प्लिमेंट करणार. फाईल हँडलिंग सारख्या कन्सेप्ट्समध्ये तुम्ही वॉच करणार आहे. लक्षात येतोय. चल आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला फाईल काय त्याच्याबद्दल थोडं सांगितलं. कोणती पण फाईल असू शकते. फाईल्सचे आपल्या व्हेरियस टाईप्स ऑफ फाईल्स तुम्ही आत्तापर्यंत सगळ्यांनी यूज केलेले असतील. त्याच्यामध्ये फक्त दोन टाईप्स ऑफ फाईल्स आहे, काय टेक्स्ट फाईल्स आहे, काय बायनरी फाईल्स. टेक्स्ट फाईल्स कोणते आणि बायनरी फाईल्स कोणते ते तुमच्यासमोर मी मांडले. बरोबर. टेक्स्ट फाईल्स तुमचे कोणते असणारे, जे .txt पासून सेव्ह होते, .csv फाईल्स असतील. असं समजा की टेक्स्ट फाईलमध्ये तुमचं बेसिकली डेटा, स्ट्रिंग डेटा तुमचं राहणार आहे. म्हणजे बरोबर, स्ट्रिंग डेटा, न्यूमेरिक डेटा जो असतोय तो कोणती झाली, टेक्स्ट फाईल्समध्ये स्टोअर होऊ शकतो. पण जो बायनरी फाईल्स असतात ते कोणते असतात तुमचे, इमेजेस फाईल्स, व्हिडिओ फाईल्स, ऑडिओ फाईल्स, झिप फाईल, हे जेवढे पण फाईल्स आहेत ते काय झाले तुमचे बायनरी फाईल्स. मग ओपन फंक्शन तुम्हाला दाखवलं होतं, जे की फाईलला फक्त ओपन करण्यासाठी तुम्ही यूज करणार. फाईलला सगळ्यात पहिले फाईलवरती कोणतं पण ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर त्याला पहिले ओपन करावं लागेल. ओपन करण्यामध्ये फाईलचं नाव पास करा विथ एक्सटेन्शन, फाईल नेम एक्सटेन्शन सोबत पास करायचे, आणि मोड काय असेल तुमचं, रीड आहे, राईट आहे, अपेंड आहे. तुम्हाला एक्स मोड दाखवलं होतं, आठवतंय. हे सगळे मोड्समध्ये तुम्ही त्यांना काय करणार आहे, तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही त्यांना ओपन करू शकता. तुम्हाला रीड मोडमध्ये जर का ओपन करायचं असेल तर तुम्ही रीड मोडमध्ये ओपन करा. रीड मोडमध्ये जर का फाईल ओपन झाली तर तुम्ही फक्त त्या फाईलच्या कंटेंटच्या आतमधल्या कंटेंटला ॲक्सेस घेणार, त्याच्यामध्ये चेंजेस नाही करू शकत. ते तुम्हाला फक्त रीड करण्यासाठी भेटले, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मोड पहिलं होतं रीड मोड. फाईल टेक्स्टला आपण सक्सेसफुली ओपन केलं होतं. रीड फंक्शनच्या मदतीने आपण काय केलं होतं, डेटा आतमधलं सगळं डेटा रीड केलं होतं, म्हणजे की आपल्यासमोर सगळं डेटा प्रेझेंट करून घेतलं होतं. त्या फाईलच्या आतमध्ये कोणता डेटा प्रेझेंट. त्याच्यानंतर सेम फाईलला आपण
काय केलं, राईट मोडमध्ये काय केलेलं आहे, ओपन करण्याचा प्रयत्न केला. आता ही पहिली जी फाईल होती, फाईल _w, ही क्रिएटेड होती का फाईल? हां नाही. आपण जेव्हा डब्ल्यू पास केलं तर त्या केसमध्ये फाईल पायथन काय करणार, की अशी कोणती फाईल क्रिएटेड आहे का नाही चेक करणार. जर का असेल तर काय करणार, त्याला ओपन करून घेणार नॉर्मली. हां पण जर का तुमचं फाईल नसेल, एक्झिस्टच करत नसेल, तर काय करणार, ती नवीन फाईल क्रिएट करणार. बरोबर. सेम अपेंड मोड आणि राईट मोडचं दोघांचं पण वर्किंग सेमच आहे. फाईलला जाऊन चेक करायचं एक्झिस्ट आहे का नाही, नसेल एक्झिस्ट तर क्रिएट करून टाकायची त्या नेमने. तुम्ही जो पण इथं नेम पास केला असेल आणि एक्सटेन्शन पास केलं असेल, त्या एक्सटेन्शनची फाईल तिथं क्रिएट होऊन जाईल. आता राईट काय करणार, डेटा राईट करण्यासाठी त्या फाईलमध्ये तुम्ही आता राईट मोडमध्ये ओपन केलेलं आहे ना तुम्ही जर का राईट मोडमध्ये फाईल ओपन करताय तर त्याचा अर्थ काय, बेसिकली तुम्ही आता कंटेंट फिल करणार. आता तुम्ही कंटेंट लिहिणार आहे, त्याच्यामध्ये फिल करणार आहे त्या फाईलमध्ये. सो त्या केसमध्ये राईट मोड आणि अपेंड मोड दोन्ही पण काय करताय, तुमचं डेटा राईट करण्याचंच काम करणार आहे. जर का फाईल एक्झिस्ट नसेल करत तर नवीन फाईल सुद्धा देखील तुम्हाला बनवून देणार आहे, दोन्ही पण मोड. पण काय फरक आहे राईट मोडमध्ये आणि अपेंड मोडमध्ये? डिलीट होतो आणि तुमचा जो नवीन डेटा तुम्ही राईट करताय तो त्याच्या जागेवरती येऊन जातो. पण अपेंड मोड काय करतो, जो प्रिव्हियस डेटा आहे त्याला तसंच ठेवतो, त्याला हात नाही लावत. नेक्स्ट पुढच्या लाईन पासून तो काय करतो, डेटाला राईट करण्याचा प्रयत्न करतो. किंवा असं समजा की जो प्रिव्हियस डेटा आहे त्याच्यासोबत हा सुद्धा डेटा तो काय करतोय, जोडून देतोय बेसिक. लक्षात येतोय? एक्स मोड काय, काय नाही, फक्त तुमचा जो फाईल आहे तो एक्झिस्ट आहे का नाही त्याला चेक करण्यासाठी तुम्ही यूज करणार आहे. जर का फाईल एक्झिस्ट असेल तर काय होईल आणि नसेल तर काय होईल, बघून तर वाचून सांगा चला. हां फाईल एक्झिस्ट असेल तर तुम्हाला एरर येणार आहे आणि फाईल एक्झिस्ट नसेल तर क्रिएट करून देणार तुम्हाला. हां बायनरी मोड केलं होतं, बायनरी मोडचं का का नाही होते, ओपन तरी झालं असेल ना ॲटलिस्ट. फाईल बी इक्वल टू ओपन केलं होतं, याच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या फाईलचं एक पाथ दिलं होतं. हां मग रीड बायनरीमध्ये तुम्ही ओपन केलं असेल, प्रिंट करून बघितलं होतं फाईल बीला, काय आलं होतं, ऑब्जेक्ट तर क्रिएट झालं होतं का नाही. कसं काय इथून कंटिन्यू करू सगळ्यांनी. मला पण एक काहीतरी लागेल इमेज वगैरे. कुठून आणू आता इमेज,
शुअर. चलो, ऑब्जेक्ट क्रिएट झालंय सगळ्यांचं. यश, हां यश, ओम, येस सर. वैष्णवी झालेलं आहे ना. चल, आता तुम्ही रीड मोडमध्ये त्याला ओपन केलेलं आहे. लक्षात येतंय? आर बीचा अर्थ काय? बी काय? बायनरी मोड आहे. रीड आर काय तुमचं? रीड मोड आहे. म्हणजे की तुम्ही रीड बायनरी मोडमध्ये त्याला ओपन केलेलं आहे. बरोबर. सो आता त्याला तुम्ही रीड पण करू शकतात. हां, जसं आपण वरती रीड करत होतो. रीड कसं करत होतो आपण? कसं रीड करत होतो? बोला, रीड कसं करत होतो? हा, तर ते तर झाली माझी फाईल आर मोडमध्ये रीड. मला आता त्या फाईलला पण रीड करायची ना. जो ऑब्जेक्ट क्रिएट होतोय बेसिकली माझं, मला त्या फाईलला रीड करायचं आहे ना आता. आणि फाईलच्या आतमधलं कंटेंट रीड करायचंय. चला, रीड फंक्शन. रीड फंक्शनच्या मदतीनेच करणार ना.
कसं काय येत नाही? असं डेटा नाही आलं तुमच्या कुणाकडंच? हा डेटा रीड नाही झाला कुणाचाच? असा डेटा कुणाकडंच नाही आला? एकही जण नाही आहे. कसं काय बरं? काय रीड करताय मग तुम्ही? कसं रीड केलं दाखव मला जरा. काय केलं होतं पहिले? हां बघती पहिलं जसं आले तसंच काय? हां एकच मिनिट हा मानव अरे भाऊ चल बायनरी मोड ठीक आहे. बायनरी जे फाईल्स असतात तुम्ही कशा पद्धतीने त्यांना ओपन करू शकतात ते समजून घ्या. तुमच्याकडं 3 वेज आहे त्यांना ओपन करण्यासाठी. एक आहे रीड, दुसरं आहे तुमच्याकडं राईट आणि तिसरं आहे तुमच्याकडं अपेंड. आणि त्यांच्यासाठी तुम्ही यूज करणार जसं तुम्ही RB ला यूज केलेलं आहे सेम तुम्ही त्यांना राईट करू शकतात WB म्हणून म्हणजे की राईट बायनरी मोडमध्ये, आणि तुम्ही अपेंड बायनरी मोडमध्ये देखील त्यांना काय करू शकतात ओपन करू शकता. आता जो आपल्याकडं बायनरी फाईलचा डेटा असतो तो कशा पद्धतीने रिफ्लेक्ट होता आउटपुट स्क्रीनवरती ते पण बघून घ्या. हा काय तुमचं बायनरी डेटा आहे. हा काय तुमचं बेसिकली बायनरी डेटा आहे. कोणतं पण जे बायनरी फाईलचा डेटा असतोय पायथन त्याला आउटपुट स्क्रीनमध्ये प्रेझेंट करताना कशा पद्धतीने प्रेझेंट करतो? बाईट्सच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट करतो, म्हणजे की बायनरीच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट करतो. लक्षात येतोय? बाईट्स म्हणजे काय असतात? तुमचे बिट्स जे 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये काय असतो तुमचं प्रेझेंट असतो. लक्षात येते? बायनरी डेटाच्या फॉर्ममध्ये तो काय करतोय तुमच्या समोर डेटाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. सो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर का ह्याला ओपन करताय download.png म्हणजे काय तुमच्या समोर एक इमेज फाईल ओपन नाही होणार आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय, तुमच्या समोर काही इमेज फाईल ओपन नाही होणार आहे. तुमच्या समोर काय ओपन होणार आहे? तुमच्या समोर ओपन होणार आहे काही अशा पद्धतीने आउटपुट. हा पण बेसिकली फाईल ओपनच झालेली आहे तुमच्यासाठी. ही पायथननी download.png ची जी फाईल आहे जी माझ्या PC मध्ये प्रेझेंट आहे त्याला त्यांनी सक्सेसफुली ओपन केलेलं आहे, सक्सेसफुली त्याला रीड सुद्धा केलेलं आहे. आणि ते रीड करण्याचा अर्थ काय की त्या पायथननी त्या पूर्ण फाईलला, लक्षात घ्या, पूर्ण download.png फाईलला त्यांनी कशामध्ये कन्वर्ट केलं? बायनरी डेटामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. कशामध्ये कन्वर्ट केलंय? बायनरी फॉर्म ऑफ द डेटा. म्हणजे लक्षात घ्या, कारण ऑपरेटिंग सिस्टमला एकच गोष्ट समजते आणि ते असतात बायनरीची भाषा म्हणजे की 0 आणि 1ची लँग्वेज. सो पायथननी सक्सेसफुली सगळं डेटा कशामध्ये कन्वर्ट केलेला आहे? आता बायनरी फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. सो आत्तापर्यंत आपण बघितलं की स्ट्रिंग डेटा कसं ASCII व्हॅल्यूजमध्ये कन्वर्ट होतात.
आस्की व्हॅल्यूज जे होते आपल्याला प्रत्येक अल्फाबेटला एक स्ट्रिंग नंबर एक आस्की लेटर आस्की व्हॅल्यू दिलेली होती. सो तुम्ही तो डेटा बायनरी नंबर्समध्ये कसं कन्वर्ट करणार त्याला तुम्ही बघितलं होतं बीट वाईज ऑपरेटर्समध्ये. पण इथं सुद्धा देखील आपण काय करू शकतोय, आपले जे असे फाईल्स असतात स्ट्रिंग डेटाला जर का आपण सोडलं तर आपल्याकडं जे बायनरी फाईल्स आहे, ऑडिओ व्हिडिओ असतील, तुमचं इमेजेस फाईल असतील, झिप फाईल असतील, ते सुद्धा देखील सगळं डेटा बायनरीमध्ये कन्वर्ट केला जाऊ शकतो. आणि कशा पद्धतीने पायथन त्याला रीड करतोय ते पण बघून घ्या. आता ह्याला जेव्हा तुम्ही राईट मोडमध्ये ओपन करणार तर तुम्ही त्या इमेजला राईट पण करू शकता, म्हणजे की त्या इमेजेसमध्ये जाऊन तुम्ही चेंजेस करू शकता. कशा पद्धतीने ते चेंजेस होणार, तुम्हाला सगळ्यात पहिले ही लँग्वेज तरी शिकावी लागेल. कोणती लँग्वेज? ही जी बायनरी बिट्स आणि बाईट्सची भाषा आहे ना, जे पायथननी सगळं इमेज पूर्ण या लँग्वेजमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, ते पूर्णपणे समजावं लागेल. आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन मग तुम्हाला पण याच भाषेमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, त्याला ओव्हर राईट करावं लागेल, म्हणजे की राईट करावं लागेल. काय पण तुम्हाला जर का इमेजेसमध्ये चेंज करायचं असेल तर तुम्ही जेव्हा राईट करणार, जसं की आपण रीड फंक्शन शिकलो तसंच आपण काय शिकलो होतं इथं, राईट फंक्शनला पण आपण देखील इथं शिकलो होतो. सो त्या राईट फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही ही लँग्वेजेस काय करणार, पास करणार. आणि मग जेव्हा तुम्ही अशी लँग्वेजेस पास करणार राईट फंक्शनच्या आतमध्ये तर काहीतरी चेंजेस तुम्हाला दिसायला बघायला भेटणार. कुठं बघायला भेटणार? तुमच्या इमेजेसच्या फाईलमध्ये. लक्षात येतं? सो बायनरी फाईल्सवरती कसं वर्किंग चालतो त्याला लक्षात घ्या. त्याला रीडमध्ये, राईटमध्ये आणि अपेंडमध्ये देखील तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. समजतंय? ओपन करून घ्या फाईल डॉट रीडला, समजून घ्या रीड फंक्शन कसं अप्लाय करतोय आपण. असं होणारच नाही की तुमची फाईल रीड होणार नाही. फाईल नॉट फाउंड एरर, तसं कोणती फाईल प्रेझेंट नाही म्हणून एरर आलं. अच्छा, सर बोला. माझं कोड रन झालं पण वरती जे ऑब्जेक्ट क्रिएट केलेले होते ते नाही दिसत. असं ऑब्जेक्ट तुझं दिसत नाहीये? काही वरचं काहीच दिसत नाही, ऑब्जेक्टच्या वरतून काहीच नाही. असं कसं काय होईल? ठीक आहे. काय येतोय तिथं मग? एक मिनिट रे, मला तिथं बघू दे पहिले. रीड झालेलं सगळा डाटा येतोय. हम्म. सर ती फाईल दुसरं क्रिएट केलेली असणार लिस्ट, लिस्ट पण फोल्डर आहे त्याच्यात. कुठे आहे हा पायथन डेमो?
लिस्टमध्ये किती असणार आहे टी एक्स टी फाईल म्हणून error येत असणार आहे. लिस्ट डॉट पी वाय लिस्ट डॉट पी वाय काय फोल्डरचं नाव आहे का? हा तर folder नाव आहे तर कशामध्ये करतोय तुम्ही? स्ट्रॉंगमध्येच करतोय ना. बंद करतो का नाही?
समजले बायनरी मोड, वरचे सगळे मोड समजले. चालेल. आता पुढचे, ठीक आहे, एवढेच तुमचे जे 5 मोड आहे ते मेन मोड आहे तुमचे. हां, सगळ्यात पहिलं आहे तुमचं रीड मोड, मग आहे तुमचं राईट मोड, मग आहे अपेंड मोड, क्रिएट मोड आणि बायनरी मोड. एवढ्या सगळ्या मोड्सला लक्षात घ्या, व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. आरला मी तुम्हाला एक अल्टरनेट दिलं होतं टी मोड, म्हणजे की त्याला आपण म्हणतो टेक्स्ट मोड. ठीक आहे, सो तुम्ही टेक्स्ट मोडला यूज करा किंवा रीड मोडला यूज करा. प्रेफरन्स तुमचा राहणार आहे रीड मोडला टेक्स्टपेक्षा पण. आता त्याच्यामध्येच जेव्हा तुम्ही राईट मोडमध्ये फाईल ओपन करतात तेव्हा तुम्ही त्याला रीड नाही करू शकत. अपेंड मोडमध्ये जेव्हा तुम्ही फाईल ओपन करतात त्याला पण देखील तुम्ही रीड नाही करू शकत. रीड मोडमध्ये जर का तुम्ही ओपन केलं तर राईट नाही करू शकत. लक्षात येतंय? पण जर का दोन्ही पण ऑपरेशन्स एखाद्याला सोबत करायचे असतील तर आपल्याकडं त्याच्यासाठी पण फंक्शन्स अवेलेबल आहे. लक्षात आहे. जेव्हा पण मी काय म्हणतोय, आता आपण फाईलला रीडही करणार आणि सोबतच आपण फाईलला राईटही करणार. त्याच्यासाठी आपल्याकडे आहे कोणतं ऑपरेशन आहे, आर सोबत लावायचं प्लस, काय अशा पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करतो आपण आर प्लसने. जेव्हा तुम्ही आर प्लस मोडमध्ये तुमची फाईल ओपन करणार तेव्हा तुम्ही त्या फाईलमध्ये रीड पण करू शकतात आणि त्याच फाईलमध्ये तुम्ही ऑपरेशन राईट पण परफॉर्म करू शकता. कन्सेप्ट समजतोय? रीड आणि राईट दोन्ही पण पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही आर प्लस मोडमध्ये एखाद्या फाईलला ओपन करताय. तसंच आपल्याकडे आहे राईट अँड रीड. रीड अँड राईट म्हणा किंवा राईट अँड रीड म्हणा, काहीच नाही. तुम्ही डब्ल्यू सोबत देखील काय करू शकतात, प्लस लावू शकतात. सेम आपल्याकडं अजून एक आहे, 8वं मोड आहे तुमच्यासाठी अपेंडसाठी, म्हणजे की ए प्लस. अपेंड सोबत काय लावायचं, ए प्लस लावायचं. अपेंड अँड रीड मोडमध्ये. कन्सेप्ट समजतोय? 6, 7 आणि 8 हे फक्त तुमच्यासाठी होते जेव्हा तुम्ही तिन्ही पण सोबत जर का तुम्हाला काय ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील. तुम्ही म्हणताय मला फाईल अपेंड मोडमध्ये ओपन करायची पण मला त्याच्यासोबत रीड पण करायचंय, तर तुम्ही ते देखील करू शकता. राईट मोडमध्ये ओपन करायचं आणि रीड पण करायचंय तर त्याच्या पुढे काय लावायचं, फक्त प्लस साईन लावायचं. रीड मोडमध्ये ओपन करताय आणि त्याच्यासोबत जर का प्लस लागलं, नीट लक्ष देऊन ऐका, रीड सोबत जर का प्लस लागलं तर बाय डिफॉल्ट पायथन रीड आणि राईट तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. नाही, आता राईट आणि अपेंडला सोबत नाही आणायचंय कारण त्या दोघांचं यूज एकच आहे. बेसिकली राईट करण्याचं काम आहे पण दोघांची फक्त एक टेक्निक वेगवेगळी असं म्हणणार. राईट काय करतोय, सगळं डेटाला डिलीट करण्यासाठी आहे आणि अपेंड कशासाठी आहे, एक्झिस्टिंग डेटा तशाच ठेवायचा आणि न्यू डेटा त्याच्यासोबत ऍड करायचा. सो हे पण लक्षात घ्या. ह्याचं यूज का करायचं आहे, कारण एखाद्याला जर का नुसतं रीड करायचंय तर तुमच्याकडे आर मोड आहे, पण जर एखादं जर का फाईल ओपन करतोय तर त्याचा रीड आणि राईट दोन्ही पण करायचंय. सो त्या केसमध्ये तुम्ही असे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. हे जर का तुम्ही नाही केलं तर एकच फाईल तुम्हाला रीड राईट मोडमध्ये ओपन करत बसावं लागेल परत. जेव्हा तुम्हाला रीड करायचंय तेव्हा रीडमध्ये ओपन झाली, परत राईटमध्ये करायचंय, परत राईटसाठी वेगळं कोड लिहा. त्याच्यानंतर परत अपेंड करायचंय तर परत अपेंडसाठी वेगळं कोड लिहा. परत तुम्हाला रीडमध्ये जायचंय तर परत तुम्हाला रीडचं कोड राईट करावं लागेल. फास्ट टाइम झाला आहे. 9 फंक्शन्स आता तुम्हाला अंडरस्टँड करून देतोय. चला, आतापर्यंत मी तुम्हाला फाईल हँडलिंगमध्ये 3 फंक्शन्स दाखवले. कोणकोणते होते, बोल वैष्णवी? 3 फंक्शन्स होते आपले.
रीड फंक्शन, राईट फंक्शन, अजून एक अपेंड फंक्शन कधी दाखवलं, ओपन फंक्शन. हे नवीनच नका बनवू जे पायथनमध्ये नाही. पुढचं फंक्शन लिहा राईट लाईन्स फंक्शन. आता पुढचं आहे तुमचं राईट लाईन्स फंक्शन. व्यवस्थितपणे समजा. काय डेफिनेशन आहे ते पण समजून घ्या. बेसिकली राईट लाईन्सचा अर्थ काय, मल्टिपल डेटा, मल्टिपल लाईन्स तुम्ही काय करू शकता तुमच्या स्ट्रिंग फाईलच्या आतमध्ये तुम्ही पुट करू शकता, राईट करू शकता. एक सोबत मल्टिपल लाईन्स जर का तुम्हाला राईट करायचे असतील सो त्या केसमध्ये तुम्ही राईट लाईन्सचं काय करणार आहे, तुम्ही यूज करणार आहे. राईट लाईन्सचं यूज कशा पद्धतीने करायचं, एक लिस्ट बनवायची, त्या लिस्टच्या आतमध्ये तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा पास करू शकता. एकपेक्षा जास्त डेटा तुम्ही पास करू शकतात. एकपेक्षा डेटा तर जास्त पास होतोच आहे, पण एकपेक्षा जास्त डेटा टाईप सुद्धा पास होत आहे. सो वेगवेगळ्या डेटा टाईपचा डेटा देखील तुम्ही फाईलमध्ये लोड करू शकता. पण सगळ्यात पहिले त्या डेटाला कुठं सेव्ह करा, सगळ्यात पहिले त्या डेटाला सेव्ह करा तुमच्या ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये डेटाला स्टोअर करा. कशा पद्धतीने करणार ते समजून घेऊ. चला फाईल _w.txt ला हे करतो, ओपन करून घेतो. WL म्हणजे की राईट लाईन्स ओपन करतोय. ओपन कराय अगोदर त्याला आपण कोणत्या मोडमध्ये करायचे, अपेंड किंवा W, तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही मोड यूज करू शकता. मोड तुमच्यावरती डिपेंड आहे टोटली, लक्षात घ्या. आता मल्टिपल लाईन्स आहे तर काय करायचं, एक मल्टी लाईन्स नावाचा काय करतो, एक व्हेरिएबल बनवतोय आणि त्याच्या आतमध्ये लिस्ट क्रिएट करतो. डायरेक्टली तुम्ही राईट लाईन्सच्या फंक्शनच्या आतमध्ये पण करू शकता. हां, तुम्हाला जर का तो सोपं जातोय तर. आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हेरियस डेटाला काय करायचं आहे, ॲड करत जायचं. LN तुम्हाला ही जी नेक्स्ट लाईन आहे त्याला राईट करा, कारण जर का नेक्स्ट लाईन तुम्ही यूज नाही केलं तर सगळं डेटा जी TXT फाईल असणार आहे, जी तुमची नोटपॅडची फाईल आहे, त्याच्यामध्ये सगळं सिंगल लाईनमध्ये पायथन डेटाला पुट करून देणार. लक्षात घ्या, सगळं सिंगल लाईनमध्ये पायथन बाय डिफॉल्ट डेटाला पुट करतो. मग जेव्हा आपण LN म्हणतो म्हणजे की _n म्हणतो की न्यू लाईनची कमांड देतो, तेव्हा पायथनला काय समजलंय, त्या नोटपॅडमध्ये नवीन लाईन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तो कंटेंटला काय करायचं, पुट करायचं. जिथं न्यू लाईन आला बेसिकली तो सेकंड लाईनवरती मूव्ह होणार आणि त्याच्यानंतरचं सगळं कंटेंट कुठं पुट करणार, तो सेकंड लाईनवरती पुट करणार. परत तुमचं _n आलं, परत तो थर्ड लाईनवरती काय करणार, मूव्ह करणार. जर का तुम्ही /n नाही दिलं, न्यू लाईनची कमांड नाही दिली तर बाय डिफॉल्ट पायथन सगळं डेटा पिक करतो आणि एकाच लाईनमध्ये टाकून देतो. मग तुम्हाला परत जाऊन सेपरेट करत बसावं लागेल त्या फाईलला ओपन करून. पण इथंच तुम्ही गेलं तर ते तुमच्यासाठी सोपं असणार. आता कसं आपण त्याला राईट करणार आहे, फाईल व्हेरिएबलचं नाव _WL डॉट राईट लाईन्स नावाचं फंक्शन आहे. त्या फंक्शनच्या आतमध्ये तुमची जी लिस्ट आहे त्या लिस्टला तुम्ही काय करा, सिम्पल पास करून द्या. आणि आता प्रिंट करा. कुणाला प्रिंट करायचं आहे, चल मला सांगा. आता आउटपुट स्क्रीनवरती सगळ्यात पहिले काय, आउटपुट स्क्रीनवरती सगळ्यात पहिले काय होईल, ऋतुजा मला या 4 लाईनचं कोड समजून सांग, लाईन बाय लाईन, पटकन, एकच मिनिट आहे तुझ्याकडे. बोल. ॲटलिस्ट पहिल्या लाईनचं सुरुवात तर कर. काय होतंय पहिल्या लाईनमध्ये, फाईल ओपन झाली. कोणती फाईल ओपन झाली, सगळं सांगायचं. हां, फाईल W.txt नावाची फाईल ओपन झाली. कोणत्या मोडमध्ये ओपन झाली, सेकंड लाईनमध्ये काय कोड आहे, मी सेकंड लाईनचं कोड विचारलंय फक्त, काय बनवलंय मी त्याच्यामध्ये, लिस्ट बनवली एक. त्या लिस्टच्या आतमध्ये 3 डेटा आहे, 3 वेगवेगळा डेटा स्टोअर केलेला आहे.
लक्षात येते? 3 वेगवेगळा डेटा मी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं. त्याच्यानंतर इथं मी राईट लाईन्स नावाचं फंक्शन वापरतोय. कुणावरती वापरलंय? जी फाईलला मी ओपन केलं होतं, या व्हेरिएबलमध्ये फाईल ओपन केली होती त्या फाईलवरती मी काय करतोय? राईट लाईन्स नावाचं फंक्शन यूज करतो. राईट लाईन्स नावाचं फंक्शन काय सांगतो? बेसिकली हे जेवढे पण मल्टिपल लाईन्स तुमचे आहे ते सगळं डेटा मी एक एक लाईनवरती काय करणार? तुमचं पुट करण्याचं काम करणार. समजतंय? त्याच्यानंतर प्रिंट केलेलं आहे. आता प्रिंट केल्यानंतर आउटपुट स्क्रीनवरती काय होईल? डेटा येईल. फाईलमध्ये अपडेट आहे. फाईलमध्ये अपडेट होईल आणि ऑब्जेक्ट क्रिएट होऊन तुमच्यासमोर प्रेझेंट होईल. ऑब्जेक्टला समजा जेव्हा आपण नुसतं फाईल WL करतोय तेव्हा पायथन काय करणार? हा सगळं डेटा घेणार, फाईलला ओपन करून त्याच्यामध्ये राईट करणार आणि एक ऑब्जेक्ट क्रिएट करून आपल्यासमोर प्रेझेंट करणार. मग डेटाला रीड करायचं असेल तर काय करू शकतो मी? खरंच राईट झालंय का नाही तो चेक पण करायचं आहे ना मला. माझ्याकडं पहिलं वे काय? एक तर मी त्या फाईलला जाऊन शोधू, त्याला नॉर्मली माझ्या PC मध्ये ओपन करू नोटपॅडमध्ये आणि चेक करू भाऊ खरंच तो तसं कंटेंट राईट झालेलं आहे का. पण मला तसं ऑपरेशन परफॉर्म नाही करायचं, मी कोडिंग करतोय तर मला पायथनमध्येच चेक करायचं आहे की खरंच त्या फाईलमध्ये तो कंटेंट राईट झालाय का नाही झालाय. तर कसं करू? रीड फंक्शनच्या मदतीने. हां W+. W.txt राईट असं झालंय का? ऑब्जेक्ट क्रिएट झालंय. राईट झालंय तुमचा डेटा. रीड सेपरेट करावं लागणार आहे. तसं व्हेरिएबल सेपरेटच बनवणार होतो. कोणतं व्हेरिएबल स्टोअर करायला एक सेपरेट व्हेरिएबल रीडसाठी. नाही झालं ना राईट. काय झालं? W+ मोडला यूज नका करू.
सर तुम्ही दिलं डिस्प्लेवर नाही घ्यायचं हम्म? या आउटपुट स्क्रीनवर घ्यायचं असेल ते लाईन 1 लाईन 2 लाईन लाईन 1 लाईन 2 लाईन 3 ला घ्यायचं असेल तर ना आणि आपण ते सांगितलं आता डब्ल्यू प्लस वापरू शकतो जर राईट करून जर आपल्याला डिस्प्ले रीड करायचा असेल तर ते हां. करून दे. त्याला रीड फंक्शन त्याला यूज नाही होणार. एक मिनिट द्या मला इथं चेक करू. हम्म? थांबा एकदा बघू. हां डेटा राईटमध्ये शो होतोय. तुम्ही रीड फंक्शनला यूज नाही करू शकत. एरर नाही दाखवणार. एरर काय दाखवणार? एरर नाही सर ब्लॅक लाईन दाखवतो. हां ब्लँक लाईन दाखवती ना. हा. आणि जेव्हा तुम्ही या रीडला यूज करणार ना तेव्हा कंटेंट परत तुमचं बॅकमध्ये जातोय. ओव्हरराईट सुद्धा होतोय. हे बघा आता कंटेंट परत काय झालं प्रिव्हियस डेटामध्ये झालं. लाईन 1 लाईन 2 मध्ये गेला. तोच मी ह्याला स्किप केलं कोडला तेव्हा काय होणार आहे परत एकदा ऑब्जेक्ट रीड झालं आहे आणि आता तुमचं लाईन 1 लाईन 2 लाईन 3 मध्ये यूज झालं आहे. चल रीड कसं करायचं डेटा मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी ना आपल्याकडे रीड लाईन्स फंक्शन आहे. जर का तुम्ही 2 मोड्सला एक सोबत यूज करताय लक्षात येतंय का. 2 मोड्सला तुम्ही एक सोबत जेव्हा यूज करताय ना त्याच्यासाठी पण आपल्याकडे वेगळे फंक्शन्स आहेत रीड करण्याचे. आता कंटेंट तुमचं ओव्हरराईट झालेलं आहे सक्सेसफुली. त्याला रीड करण्यासाठी परत तुम्ही एक व्हेरिएबल बनवा त्याच्यामध्ये रीड मोडमध्ये ओपन करा. त्या डेटाला तुम्ही रीड करून घेऊ शकता जसं प्रिव्हियस केलं होतं. लक्षात येतंय. हां म्हणजे काय सांगतोय कंटेंट आता ओव्हरराईट झालेलं आहे बरोबर. याच्यामध्ये डेटा काय सेव्ह आहे आता. याला मोडला मी चेंज करून काय करतोय आर करतोय. या 2 लाईनच्या कोडला स्किप करतोय बरोबर. आणि इथं डायरेक्टली काय करणार आहे रीड फंक्शनला यूज करणार आहे. हे आलं तुमचं लाईन 1 लाईन 2 लाईन 3. सर ते डब्ल्यू प्लस आर प्लसचा फायदा नाही का. त्याच्यामध्ये ना डब्ल्यू प्लस मध्ये त्यांनी आपल्याला हे नाही दिलं. आपण त्याला आर प्लस मध्ये करू शकतो. समजा आर प्लस नाही का नवीन डेटा पण राईट करू. सध्या आपलं काय लाईन 4 लाईन 5 पर्यंत घेऊन जाऊ त्याला आपण. बरोबर ना. हां 4थ्या लाईन पर्यंतचं 3 लाईनचा डेटा आहे 5 लाईन मध्ये आता कन्वर्ट केलेलं आहे. लक्षात आहे 5 लाईन पर्यंत डेटाला घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. आता शेवटची लाईन नको आहे मला. डायरेक्टली इथं कोड्स देतो आणि नाही कंटेंट राईट होतं का नाही ते पण बघू. कंटेंट राईट होतं म्हणजे रीड नाही सांगणार. हां फाईल ऑब्जेक्ट क्रिएट होतंय का. फाईल ऑब्जेक्ट क्रिएट होतंय म्हणजे कोडमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. फाईल ऑब्जेक्ट उगाच क्रिएट नाही होत कधीच. फाईल ऑब्जेक्ट क्रिएट होते काहीच अडचण नाही आहे. मी तुम्हाला दाखवत होतो आपल्याकडे रीड लाईन्स आहेत त्याच्यामध्ये आपण जाऊ जेव्हा तेव्हा आपण या कंटेंटला रीड करू. लक्षात येतोय. पण आता राईट लाईन समजले तुम्हाला. मेन म्हणजे मला राईट लाईन शिकवायचं होतं. एक सोबत सगळं डेटा कसं पुट करायचं. लिस्टच्या आतमध्ये मल्टिपल डेटा देखील तुम्ही काय करू शकता पास करू शकता. सर जेव्हा तिथं डब्ल्यू प्लस करल ना हां. तेव्हा मी ते रीड नाही का हम्म. ते रीड होतंय म्हणजे एरर नाही दाखवते. मी ते प्लस काढलं ना तर एरर दाखवते. हां
प्लस काढल्यावर ते एररच दाखवणार ना, कारण तुमची जी फाईल आहे ती राईट मोडमध्ये ओपन आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही रीडला यूजच नाही करू शकत. लक्षात येतोय? त्या व्हेरिएबलमध्ये तू राईट मोडमध्ये त्या फाईलला ओपन केलेलं आहे, आता तू त्याच्यामध्ये रीड नाही करू शकत. हा, म्हणजे प्लस आलं रीड आणि राईट दोन्ही पण होऊ शकतं, पण रीड फंक्शनला यूज करून ते रीड होणार नाही तुमचं कंटेंट, असं सांगतो. लक्षात येतंय का? तुम्ही R प्लस W प्लस A प्लस तुम्ही हे यूज करताय, बट त्यांचा यूज करून तुम्ही डायरेक्टली कंटेंटला रीड नाही करू शकत. पुढं जाऊ. झालंय तुमचं. एक एक करून समजून. चला, आता रीड फंक्शन तर तुम्हाला समजलेलं आहे, बरोबर? रीड फंक्शनचा यूज करून तुम्ही सगळं डेटा फाईलमधून कसं रीड करू शकता ते तुम्ही बघितलं. जेव्हा तुम्ही रीड मोडमध्ये फाईलला ओपन करणार, बरोबर? रीड मोडमध्ये एकदा की तुमची फाईल ओपन झाली, त्याच्यानंतर तुम्हाला त्या फाईल ज्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही ओपन केलेलं आहे त्या व्हेरिएबलला डॉट करून रीड फंक्शनला चालू करा, तुमचं सगळं फाईलचं कंटेंट तुमच्यासमोर रीड होणार. चला, आता त्याच्यामध्येच अजून काही व्हेरिएशन्स आहे आपल्याकडं. एक आहे रीड, त्याच्या आतमध्ये तुम्ही प्रोव्हाइड करायची साईज. काय प्रोव्हाइड करायचं आपल्याला? आता साईजला प्रोव्हाइड करायचं. चला, परत एकदा आता आपण फाईल नावाचं व्हेरिएबल बनवू, त्याच्यामध्ये ओपन करू, रीड मोडमध्ये त्याला ओपन करू बेसिकली. ठीक आहे? चला, आणि प्रिंट करणार. कुणाला प्रिंट करणार मी? फाईल डॉट रीडला काय करणार आहे मी? आता साईजचा अर्थ काय? बेसिकली ही जी साईज आपण इथं प्रोव्हाइड करतो, ही जी साईज आपण इथं प्रोव्हाइड करतोय, सपोज मी इथं दिली 10, तर फक्त 10 कॅरेक्टर्स काय होणार आहे तुमचे? प्रिंट होणार. लक्षात घ्या. हां, पूर्ण डेटा आता प्रिंट नाही होणार, आता रिस्ट्रिक्शन लागलेलं आहे. ही जी फाईल आहे, सपोज ही फाईल आहे, त्याच्यामध्ये हा जो डेटा आहे त्याच्यामधलं फक्त 10 कॅरेक्टर्सच तुमचे प्रिंट होते. किती? 10 कॅरेक्टर्स. चेक करू आपण कोणते 10 कॅरेक्टर्स येत आहे आणि मग काउंट पण करू. काय आलेलं आहे? हा 10 मधले हा काय कॅरेक्टर्स असतील? याला एनी किती? 4, स्पेसला धरून 5 आणि हा 6, बरोबर? मग 7, 8 आणि 9. 4, 5, 6, 8, 9 कॅरेक्टर्स तुमचे काय झाले? प्रिंट झाले. याला एन पर्यंत प्रिंट झालंय ना तुमचं? हां, न्यू लाईनला सुद्धा देखील त्यांनी काय केलेलं आहे? तुमचं एक कॅरेक्टर म्हणून त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. लक्षात घ्या, साईजमध्ये तुमचं न्यू लाईन सुद्धा देखील काय झालेलं आहे? एक कॅरेक्टर म्हणून इथं कन्सिडर झालेलं आहे. सो पहिल्या लाईनमध्ये तुमचे टोटल कॅरेक्टर्स होते, इन्क्लुडिंग स्पेस सुद्धा धरून कॅरेक्टर मोजला जाईल. सो त्यामध्ये किती आले तुमचे? 5 आले, 6 आले. न्यू लाईनवरती त्यांनी 7ला कन्सिडर केलं आणि याला एन त्यांनी 8ला कन्सिडर केलं. पॉईंट व्यवस्थित नोट डाऊन करा. रीडमध्ये जेव्हा पण तुम्ही साईज प्रोव्हाइड करणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही लेंथमध्ये स्पेसला तर इन्क्लूड करतच होते, पण आता न्यू लाईनला सुद्धा देखील तुमचं स्पेसमध्ये साईजमध्ये तुम्ही काय करणार आहे? इन्क्लूड करणार आहे. पुढचा आहे
रीड लाईन. आता सेम आपलं जी फाईल ओपन आहे त्याच्यामध्येच आपण काय करू, रीड लाईनला देखील आता त्याच्यामध्ये यूज करू शकतो. फाईल डॉट रीड लाईन नावाचं फंक्शनला तुम्हाला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. आता जे रीड लाईन असतोय तो बेसिकली तुमच्यासाठी सिंगल लाईनला काय करणार आहे, रीड करणार आहे, फक्त सिंगल लाईन. पहिली जी लाईन असणार आहे त्याला पूर्ण ते रीड करून तुमच्यासमोर काय करणार आहे, प्रेझेंट करणार. पहिली लाईन तुमची इथं काय झालेली, सक्सेसफुली या कोडला स्किप करा वरच्या, मग रन करून बघा. नाही तर तुम्हाला त्याच्यासाठी जी नेक्स्ट लाईन आहे ती कोणती आहे, पहिले ऑलरेडी फंक्शननी काय केलेले, पहिले 10 कॅरेक्टर्स तुमच्यासाठी रीड केलेले, त्याच्यानंतरच त्यांनी बरोबर काय केली, जी राहिलेली लाईन होती तेवढी त्यांनी रीड करून घेतलेली. असं म्हणजे याला स्किप कर, प्रिंटला मग रन करू. हे बघा अशा पद्धतीने तुमची पहिली लाईन सक्सेसफुली इथं रीड झाली. फक्त सिंगल लाईन तुम्ही इथं काय करू शकता, रीड करू शकता. तुम्हाला परत एकदा दुसरी लाईन पाहिजे आता, तर तुम्ही कसं रन करता, परत फाईल डॉट रीड लाईन आणि अजून एकदा कोड रन करा. आता कोणती लाईन रीड होईल, सेकंड लाईन त्याची काय होणार आहे, आता रीड होणार. हा सेकंड लाईन तुमची. बघा असं तुम्ही एक एक करून लाईन तुम्ही रीड करू शकता. लाईन बाय लाईन काय करायचं, जर का तुम्हाला रीड करायचं असेल तर तुम्ही रीड लाईन फंक्शनला यूज करू शकता. आता जसं जनरेटरमध्ये एक कन्सेप्ट होतं, एल्ड फंक्शन, एकदा की त्यांनी जो व्हॅल्यू जनरेट केली परत ती सेम व्हॅल्यू तू जनरेट नाही करायचं. लक्षात असेल तुमच्या जनरेटर फंक्शनमध्ये एल्ड कीवर्डचा आपण यूज करायचो. एल्ड कीवर्ड काय करायचं, जो एक सोबत सगळं डेटा जनरेट होत होता त्या सगळ्यांना तो स्टॉप लावायचा. तो काय म्हणायचा, एक एक करून डेटाला आपण काय करू, जनरेट करू. मग सेम रीड फंक्शन पण आहे, त्याच्यासाठी पण एक पॉईंट नोट डाऊन करा. तुम्ही जेव्हा जेव्हा रीड फंक्शनला, रीड लाईन फंक्शनला आणि आता पुढचं फंक्शन आहे रीड लाईन्स फंक्शन, त्यांना तुम्ही जेव्हा पण यूज करणार, ऑलरेडी जर का प्रिव्हियसली रीड फंक्शननी, रीड लाईन फंक्शननी कोणता डेटा जनरेट केला असेल तर परत सेम डेटा तुमचा प्रिंट नाही होणार, सेम डेटा परत तुमचं रीड नाही होणार, पुढचंच डेटा नेहमी काय होणार आहे, तुमचं रीड होणार. म्हणजे की बरोबर इथंच तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. हे बघा पहिल्या लाईन जी होती त्यांनी कोणती लाईन रीड केली, पहिली लाईन तुमच्या टेक्स्ट फाईलमध्ये ॲज इट इज रीड केली, पहिली लाईन त्यांनी ॲज इट इज टेक्स्टमध्ये रीड केली. मग दुसऱ्यांदा परत एकदा मी त्याच फाईलवरती रीड लाईन फंक्शनला कॉल केलं तेव्हा त्यांनी दुसऱ्यांदा सेकंड लाईनच्या कंटेंटला रीड केलं, पहिल्या लाईनच्या कंटेंटला परत रीड करायला सुरुवात नाही केली. लक्षात येतोय, म्हणजे ह्याच्यामध्ये बेसिकली काय होतंय, तुमचा जो पॉइंटर आहे, पॉइंटरचा अर्थ काय असतो, हा जो कर्सर, हे बघा या फाईलमध्ये इनिशियली तुमचा जो कर्सर असतो तो पहिल्या अल्फाबेटकडे असतो. मग पायथन तिकडून त्या कर्सरला काय करतो, मूव्ह करतो. जेव्हा तुमची सेकंड डेटा रीड झाला, सेकंड लाईन तुमची रीड झाली, तर आत्ता करंटली या पायथनच्या फाईलमध्ये, या टेक्स्ट फाईलमध्ये तुमचा हा जो कर्सर आहे ना, हा पॉइंटर कुठे आहे, आता या तिसऱ्या लाईनमध्ये लाईक होते. जेव्हा परत एकदा जेव्हा रीड लाईन फंक्शन कॉल होईल तेव्हा पहिले 2 लाईन पायथन स्किप करणार म्हणजे त्यांच्याकडे बघणारच नाही, कारण त्यांचा कर्सर कुठं आलेला आहे, या तिसऱ्या लाईनमध्ये, आणि त्या कर्सरपासून ते त्या तिसऱ्या लाईनमध्ये शेवटपर्यंतचा सगळं डेटा काय करणार, पायथन प्रिंट करून. लक्षात घ्या. सो रीड फंक्शनसाठी एक पॉईंट नोट डाऊन करा, जेवढ्या वेळेस तुम्ही रीड फंक्शनला कॉल करणार, रीड लाईन फंक्शनला कॉल करणार किंवा रीड लाईन्स फंक्शनला कॉल करणार, प्रिव्हियसली जो डेटा रीड झालेला असेल त्याला परत पायथन रीड नाही करत. नेक्स्ट 12th आहे. चला आता हा आहे तुमचं रीड लाईन्स फंक्शन. हा पण चांगलं फंक्शन आहे रीड लाईन्स. चला आता मला सांगा, रीड लाईनचा अर्थ असं आहे बेसिकली की पायथन तुमच्या टेक्स्ट फाईलमधलं सगळं कंटेंट एक सोबत तो रीड करून टाकणार. सगळं कंटेंट पायथनच्या तुमच्या टेक्स्ट फाईलमधलं सगळं कंटेंटला एक सोबत रीड करणार. चला ह्याचा आउटपुट काय येईल,
तुम्ही ठरवा करायचं का नाही. लाईन लाईन 3 प्रिंट होणार, फक्त लाईन 3 होणार का? मी काय सांगतोय, रीड लाईन्स फंक्शनचं डेफिनेशन काय आहे की सगळं कंटेंट प्रिंट करायचं, सगळं कंटेंट फाईल मधलं प्रेझेंट सगळं कंटेंट लाईन 3 लाईन सगळंच येईल लाईन 1 पासून ते लाईन 5. मग लाईन 3 पासून म्हणजे जे आपण एकदा रीड केली ना, आता पहिल्या कोडमध्ये रीड लाईन 2 वेळेस यूज केलं, मग लाईन 1 आणि लाईन 2 एकदा Read झालं. झालाय. हा. हा, मग तो रीड नाही हा. होणार. मग लाईन 3 आहे ना, तिथून खालचं सगळं रीड होणार. आलं सगळं. आणि जो डेटा तो एक सोबत सगळं रीड करतो त्याला लिस्टच्या आतमध्ये पुट करतात. हे बघा, कसं लिस्टच्या आतमध्ये त्यांनी पुट केले. रीड फंक्शनच वापरायचं ते साईज काय हां म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट होतं डिस्प्ले फ्रेश होतं हां मोड कोणतं यूज केलं? तो आर कार प्लस काय आर तरी कसं काय व्हायला? पाहिजे ना आमचं एस फोर अपडेटला आले त्याच्यामुळे पण होतं व्हायला हां US कोड अपडेटला असतं तरी काय आजचे फंक्शन्स नाही, लई जुने फंक्शन्स. कसं व्हायला तर ब्लँक लाईन दोन घेतो आपल्याला हां तशी ब्लँक लाईन कसं येते, काहीतरी वेगळं असं. माझं तर डेटा होतोय ना रीड, तर ब्लँक लाईन तर मला पण नव्हतं झालं, मला पण आलं होतं, पण त्याच्यानंतरचं कंटेंट रीड झालंच ना सगळं. हां देतो. काय होतं ते डब्ल्यू मोडमध्ये तुझी फाईल ओपन होती, ऑलरेडी तुझी फाईल डब्ल्यू मोडमध्ये ओपन होती, त्याला मी रीडमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. वरचं पण आपलं हां जो ओपन असल्यावरती एरर शो नाही होणार फक्त ऑब्जेक्ट क्रिएट होणार ब्लँक लाईन त्याला पण मी तुम्हाला ऑप्शन देतो. समजलं? रीड लाईन, रीड लाईन आणि रीड लाईन्स या तिघांचा डिफरन्स समजून घ्या. रीड सगळं कंटेंट लाईक सोबत रीड करण्यासाठी यूज होणार. रीडमध्ये जर का साईज पुट केलं तर
तेवढे नंबर ऑफ कॅरेक्टर्स तुमचे प्रिंट होतील. आणि त्या नंबर ऑफ कॅरेक्टर्समध्ये जी लाईन आहे त्याला पण एक कॅरेक्टरचा काउंट दिला गेलेला आहे. रीड लाईनमध्ये एक सिंगल लाईनच तुमची काय होणार आहे, रीड होणार आहे. आणि रीड लाईन्समध्ये सगळं डेटा एक सोबत रीड होईल, फक्त ते लिस्टच्या आतमध्ये तुम्हाला शो केला जाईल. लिस्टच्या आतमध्ये तुम्हाला एक लाईन एक डेटा म्हणून तुम्हाला प्रेझेंट केलं जाईल. हां, व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांचे आउटपुट्स. आता महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, शेवटचा कन्सेप्ट, क्लोज फाईल म्हणून. जेव्हा पण तुम्ही कोणतं पण ऑपरेशन्स परफॉर्म करताय, राईट करताय, फाईलला क्लोज करताय, रीड करताय फाईलला क्लोज करण्याचं हे करा. कारण बेसिकली जी फाईल ओपन झाली, ज्या मोडमध्ये पण ओपन झाली, त्याच्यानंतर फाईल क्लोज झालीच पाहिजे. आणि त्याच्यानंतरच परत एकदा दुसरं ऑपरेशन तुमचं स्टार्ट करा. म्हणजे की काही अशा पद्धतीने सपोज काय करणार, क्लोज करणार. काय करणार, क्लोज करणार. ज्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही ओपन केली फाईल त्याच व्हेरिएबलमध्ये जाऊन काय करायचं आहे, परत सगळ्यात खाली लिहायची ती क्लोज करून टाका. त्याच्यानंतर परत इथं सुद्धा तुमचं काय होणार, फाईल डॉट तुमचं क्लोज होणार. आता आपण बघू, फाईलला आपण क्लोज केलेलं आहे. आता काय आलंय, क्लोज आले. एक एरर आलेले, हा एररला पण नोट डाऊन करा. आय ऑपरेशन ऑन क्लोज्ड फाईल, म्हणजे की इनपुट आउटपुट ऑपरेशन ऑन क्लोज्ड फाईल. एकदा की जी फाईल तुम्ही क्लोज केली त्याच्यानंतर परत त्या फाईलवरती तुम्ही रीड करण्याचा प्रयत्न करताय तर काय होईल, तुम्हाला एरर येणार. एकदा तुम्ही फाईल इथं ओपन केली रीड मोडमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही कंटेंटला रीड करताय, रीड लाईनचा यूज करून रीड लाईन, पण अचानक सडनली तुम्ही काय केली, फाईलला क्लोज करून टाकली. आणि मग परत तुम्ही त्या व्हेरिएबलवरती काय ऑपरेट करताय, आता रीड लाईन्स ऑपरेट करताय. म्हणजे तुम्ही काय सांगताय, कंटेंटला रीड करण्याची माग करताय. मग होईल का कंटेंट रीड, नाही होणार. आता परत एकदा त्या फाईलला काय करावं लागेल, ओपन करावं लागेल, आणि मग तुम्ही त्याच्या आतमधलं कंटेंटला रीड करू शकता. समजलं व्यवस्थितपणे. हां, काय राहिलं त्याच्यामध्ये, टेल आणि सीकला घेऊया, त्याला पण समजून घ्या. तुम्हाला जो मी फाईलचा पॉइंटर सांगत होतो ना त्याला अंडरस्टँड करून घ्या, म्हणजे बेसिकली. ठीक आहे. सो एक आपल्याकडे आहे टेल फंक्शन आणि एक आहे आपल्याकडं सीक फंक्शन. काय अशा टेल फंक्शन तुम्हाला बेसिकली सांगणार की तुमचा पॉइंटर जो आहे तो कुठं प्रेझेंट आहे. परत एकदा फाईल 2 नावाचं व्हेरिएबल बनवतोय, त्याच्यामध्ये ओपन करून घेऊ फाईल रीड मोडमध्ये. आणि आता मी काय करणार आहे, चेक करणार आहे. मी टेल सांगतोय पायथनला, काय सांगतोय, टेल. फाईल 2 वरती मी टेल फंक्शनला अप्लाय करतोय नॉर्मली. त्याला टेल फंक्शन मला काय सांगणार की तुमचा जो पॉइंटर आहे त्या पूर्ण फाईलमध्ये तो ॲक्च्युअली कुठं प्रेझेंट आहे. हां, इथून बघा व्यवस्थितपणे. ही फाईल इथं रीड मोडमध्ये ओपन झाली होती, इथं परत क्लोज पण झाली ती. हां, या कोडला स्किप करा आणि आता आपण रन करू.
काय दिलंय त्यांनी मला 0 दिलेलं आहे. का 0 दिलंय त्यांनी? कारण जेव्हा तुम्ही फाईलला क्लोज केलं तुमचं पॉइंटर बाय डिफॉल्ट कुठं शिफ्ट झालं? परत स्टार्टिंग पोझिशनला तुमचं पॉइंटर तिथं शिफ्ट झालेलं आहे. जेव्हा तुमची फाईल परत ओपन होणार, म्हणजे जेव्हा पण तुम्ही कोणती पण फाईल ओपन करा ती न्यू डेटापासूनच तुम्हाला शो करायला काय करणार? स्टार्ट करणार. तोच टेल फंक्शन आता मी काय करतोय बघा, इथं रन करतो, या पॉईंटमध्ये रन करतोय, जिथं की फाईलचं कंटेंट ऑलरेडी 2 वेळेस रीड झालेलं आहे. आता मी काय करतोय, इथं पुट करतोय फाईल डॉट काय म्हणतोय त्याला? टेल. आता सांगा फाईलचं पॉइंटर कुठं यायला पाहिजे? काय नंबर यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे का आता? हां, लाईन 3 येईल. चल बघू आपण. काय आलेलं आहे? 16 आले. बेसिकली तो लाईन नंबरचा काउंट नाही देत, तो कॅरेक्टरचा काउंट देतो. कोणता काउंट देणार? तो कॅरेक्टरचा काउंट. त्याच्यावर पहिल्या लाईनमध्ये किती डेटा आहे? 4, 5, 6. या लाईनमध्ये पण किती आहे? 6, 6, 12. आणि 2 ते हां, 2 लाईनचं, या लाईनचं गेलंय की या लाईनचं एकच गेलं? line आहे. 2 लाईन पण आहे. तिसऱ्या लाईनवरती दोनदा आपले जे लाईन्स आहेत ते रीड झाले बेसिकली. सो तुम्हाला असे पॉइंटर्स तो दाखवणार आहे. 16 पॉईंटवरती काय तुमचा आता पॉइंटर. आणि इथं 0 का दिलं त्यांनी? याच्यासाठी सेम फाईल आपण काय केली? परत एकदा ओपन केली ना, पण न्यू ओपन केली आपण. जी फाईल ऑलरेडी ओपन होती त्याच्यामध्ये मी काहीतरी काम केलं, कुठंतरी मी रीड केली फाईल, तर बरोबर माझं कर्सर कुठं जाणार? पुढं मूव्ह होणारच ना काम केल्यानंतर काही ना काहीतरी. पण एखादी फाईल जर का मी न्यूली ओपन केली तर कर्सर माझं ऑटोमॅटिक तर कुठं मूव्ह नाही होणार. जेव्हा एखादी फाईल नवीन याच्यामध्ये ओपन होईल, एखादी फाईल जेव्हा नवीन ओपन होईल तर त्याचा जो कर्सर असतो त्याच्या आतमध्ये तो काही कुठं पण ऑटोमॅटिकली नाही जात, जोपर्यंत आपण त्याला कुठं घेऊन जात नाही तोपर्यंत तो कर्सर कुठं पॉईंट आउट करतो? स्टार्टिंग डेटालाच पॉईंट आउट करतो. टेल फंक्शन तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे आणि सिक फंक्शन तुम्हाला त्या फाईल पॉइंटरला चेंज करण्यासाठी सांगणार आहे. जो ऑलरेडी इथं 16 वरती प्रेझेंट आहे ना, आता मी काय सांगतोय त्या 16ला नको प्रेझेंट ठेवा, त्याला कुठं प्रेझेंट ठेवायचं? सपोज मी त्याला सांगतोय 24 लाईनला काय करायचं? प्रेझेंट करा. म्हणजे मी इथं काय लिहिणार? आता प्रिंट लिहिणार फाईल डॉट, कोणाला यूज करायचं आता? सिकला यूज करायचं. आणि पाहिजे तर परत आपण त्याला कुठं घेऊन जाऊ? 0 पोझिशनवरती घेऊन जाऊ. लक्षात येतोय? म्हणजे कुठं घेऊन जातोय मी त्याला? परत एकदा 0 पोझिशनवरती घेऊन जातो. चला आता सगळ्यात पहिले आपण इथं दोनदा लाईनला चेक रीड केलं तेव्हा त्याचं, आणि त्याच्यानंतर कर्सर कुठं गेलं? 16 नंबरच्या कॅरेक्टरवरती सपोज करा प्रेझेंट गेलेलं आहे आपलं कर्सर. त्याच्यानंतर मी सिक करतोय म्हणजे की परत त्या पोझिशनला कुठं घेऊन जातोय? इनिशियल पोझिशनवरती घेऊन जातोय, म्हणजे की 0 पोझिशनवरती. आणि आता मी इथं येऊन प्रिंट करतोय. काय प्रिंट करणार आहे मी आता इथं? फाईल डॉट रीड लाईन. मला सांगा आता काय प्रिंट होईल? सांग एवढ्या लाईन ऑफ कोडमध्ये. बेसिकली इथं तुमची पहिली लाईन रीड झाली, इथं सेकंड लाईन रीड झाली. टेल फंक्शननी फक्त तुम्हाला सांगितलं की तुमचं कर्सर पॉइंटर त्या फाईलमध्ये आता कुठं प्रेझेंट आहे, आणि सिकनी त्याला काय केलं? परत 0 पोझिशनवरती घेऊन गेला. आणि आता परत एकदा आपण काय करतोय? रीड लाईन फंक्शन त्याच्यावरती चालवतोय. तर काय होईल? पुढचे जे रीड करायचे आहेत ते रीड होतील. म्हणजे लाईन नंबर कोणती? हां. इथं आहे, हे लाईन नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे. टू नंतरचे 2 नंतर 3 लाईन रीड होईल. म्हणजे 3 पासून खालचे. 3 पासूनचे खालचे. लाईन 1 प्रिंट Line 1 print. 0 वर काय झालं? लाईन 1 परत एकदा तुमची प्रिंट झाली. पहिल्यांदा बघा लाईन 1 प्रिंट झाली,
दुसऱ्यांदा लाईन 2 प्रिंट झाली. त्याच्यानंतर तुम्ही टेल फंक्शनला कॉल करून चेक केलं की तुमचं कॅरेक्टर कोणतं प्रेझेंट आहे. आता 16 आला. तुम्ही सीकनी परत एकदा पॉइंटर कुठं घेऊन गेले, 0 वरती घेऊन गेले. मग परत पायथननी प्रिंटिंग कुठं चालू केली, रीड करायला कुठून सुरुवात केली, लाईन नंबर 1 पासूनच सुरुवात करणार होतो परत रीड करायला. लक्षात येतोय? हां, टेल आणि सीक समजतोय कसं यूज करायचं आहे. तुम्ही तुमचं कर्सर मूव्ह करू शकता. म्हणजे टेल आणि सीकच्या मदतीने तुम्ही एवढं ऑपरेशन मी सांगू शकतो की तुम्ही परत एकदा प्रिव्हियस कंटेंटला रीड करू शकता. जर का तुम्ही पॉइंटरच मूव्ह केलं प्रिव्हियसली, परत एकदा तीच लाईन रीड होऊ शकते. मी काय सांगितलं होतं, रीड लाईन आणि रीड लाईन्स हे जे फंक्शन्स आहेत, ह्यांनी एकदा जो कंटेंट रीड केला परत त्या कंटेंटकडे ते जात नाही. पण आता आपण स्वतःहून त्यांना घेऊन जातोय. ते स्वतःहून नाही जाते, कशा मदतीने आपण घेऊन गेलो, सीक फंक्शनच्या मदतीने आपण घेऊन गेलो त्यांना प्रिव्हियस डेटा परत एकदा रीड करण्यासाठी. लक्षात येतं? टेल आणि सीक. टेल तुम्हाला फक्त सांगतोय कर्सर करंटली कुठं प्रेझेंट आहे. टेलचं काम फक्त एवढंच आहे की करंटली कर्सर पॉइंटर तुमचं या टेक्स्ट फाईलमध्ये कुठं प्रेझेंट आहे. पहिले 2 लाईन रीड झाल्या, त्याच्यानंतर त्याचं कर्सर कुठं असेल, इथं असेल ना. मग तिथून रीड लाईन जर का कॉल झाला तर पायथन जिथं कर्सर असतो तिकडची पूर्ण लाईनला पिक करतो आणि आउटपुट स्क्रीनवरती घेऊन येतो. पण आता आपण काय केलं, टेलमधून आपल्याला तर समजलं तो 16 कोणत्या तरी कॅरेक्टरला प्रेझेंट. पण मला काय करायचंय, परत सुरुवातीपासून स्टार्ट करायचंय. मी सीकनी काय केलं, डायरेक्टली त्याला 0 वरती सेट केलं. म्हणजे कर्सर तुमचा कुठं गेला परत, हे बघा असे 2 लाईन्स वरती गेला. आता जो कर्सर ब्लिंक होतोय परत तिथून तुमचं रीड करण्याचं काम चालू आहे. क्लिअर पॉइंट? काय झालं? आणि कधी पण क्लोजसाठी डोक्यात ठेवा, एकदा की तुमचं सगळं ऑपरेशन झालं, तुम्ही फाईलला ओपन केलं, कोणत्या मोडमध्ये ओपन करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. काय ऑपरेशन्स करायचे ते करा, रीड करायचे रीड करा, राईट करायचे राईट करा, अपेंड करायचं अपेंड करा. एकदा की ऑपरेशन्स कंप्लीट झाले, टेल सीक सगळं यूज करून झालेलं आहे. फायनली काय करायचं, फाईलला क्लोज करायचं. फाईल क्लोज करणं कधी पण कंपल्सरी. फाईल हँडलिंग संपतोय. अजून फक्त ही एक पद्धत होती ओपन करण्याची फाईल. कोणती पण फाईल ओपन करण्याची आपल्याकडं 2 वेज आहे, 2 वेगवेगळे वेज आहे. ही पहिली वे होती. एक दुसरं वे पण मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये शो करतो. फक्त नॉलेज म्हणून आहे. तुम्हाला जर का ही सोपी वाटत असेल तर ती सोपी वाटली तर ती यूज. दुसरं, फॉर लूप कसं चालवायचं ते पण समजून घ्या. आता प्रत्येक वेळेस एक रीड लाईन कशाला करता बसेल, एक फॉर लूप चालवा. पहिल्या सुरुवातीचे 10 लाईन रीड करायचे असतील तर एक फॉर लूप चालवून 10 वेळेस तुमचं फॉर लूप केलं तसं सेट करा आणि त्याच्या आतमध्ये हा सिंगल लाईन ऑफ कोडला राईट करा. म्हणजे फॉर लूप तुमच्यासाठी हा सिंगल लाईन ऑफ कोड किती वेळा रिपीट करणार, 10 टाइम्स रिपीट करणार. म्हणजे 10 टाइम्स तुमचे लाईन्स प्रिंट होऊन जाणार. सो तसं पण बघू. आणि मग आता एक CSV फाईलचं तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवून देतो. इथं झालं तुमचे टेक्स्ट फाईल. आपल्याकडे CSV फाईल्स पण आहेत, म्हणजे की रोज आणि कॉलम्सच्या फॉर्ममध्ये डेटाला कसं स्टोअर करायचं, डेटा कसं रीड करायचं राईट करायचं त्याच्यामध्ये पण बघून घेऊ. पण हे सगळे ऑपरेशन्स व्यवस्थितपणे समजा, सगळे फंक्शन्स जेवढे तुम्हाला दाखवले. चालतंय. यश, समजलंय?